नमस्कार मंडळी, मयुरी मिरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ लहान मुलांकरता आहे. आपण पॅरेंट्स आहोत, त्यामुळे मग लहान मुलांची काळजी कशी घ्यायची आणि मी माझा अनुभव शेअर करते आहे. मला काही एवढं फार काही एक्सपिरियन्स आहे नाही, पण माझा जो अनुभव आहे मला तरी असं वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करायला हवा. तर यावर मी नाही का काही 6 पॉईंट्स काढलेले आहे, तर आपण पॉईंटनुसार बोलूया. पहिला पॉईंट असा आहे की मुलांना समजणे. भरपूर जागी असं होते की त्यांचे वडील पण कामाला असतात, जॉबला असतात आणि आई पण जॉबला असते, तर त्यामुळे भरपूर काही वेळ काढू शकत नाही. तर आपल्याला काही नाही तरी निदान 10 मिनिटं तरी मुलांना काढायलाच हवे आणि त्यांना विचारपूस करायला हवे. जसे शाळेतून येतात तर शाळेत काय झालं, काय केलं, काय नाही केलं, असं सगळं तरी विचारायलाच हवं. आपणच आपल्या कामात असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही आणि मग त्यांचं शाळेत काय चाललं आहे ते काही आपल्याला समजत नाही. तर म्हणून नाही निदान 10 मिनिटं तरी त्यांच्याकरता काढायला हवे. पॉईंट नंबर 2 म्हणजे 2 की मुलांची भीती. मुलं शाळेत टीचर्सला भितात. भरपूरशा मुलं अशी असतात की शाळेत टीचरला भितात. तर आणि आता नवीन क्लासमध्ये गेले तर त्यांना जरा भीती असतेच. काही काही मुलं फ्रँक असतात तर त्यांना काही वाटत नाही. तर मग काही टीचर स्ट्रिक्ट असतात आणि जसं माझ्या मुलीच्या तरी बाबतीमध्ये असं आहे की 1 वर्ष स्ट्रिक्ट असते टीचर आणि 1 वर्ष सॉफ्ट टीचर अशी असते. पण तरी पण जे स्ट्रिक्ट असते टीचर तिच्यामुळे मग ती कशी जास्ती हे करते, मुलांना थोडं प्रेशर वगैरे होते. आता सगळ्या टीचर्स तशा नसतात, पण असते टीचरचं, कारण की त्यांचं कामच ते असते. तर मग मुलांना मग रागवणं वगैरे असते, पनिशमेंट वगैरे कोणत्या कोणत्या टीचर पनिशमेंट सुद्धा देतात. तर मग या गोष्टी असतात ना की मुलं घरी सांगत नाही. तर म्हणून आपल्याला मुलांसोबत मोकळ्या मनाने बोलायला हवं आणि त्यांना समजवायला हवं की काही जरी झालं शाळेत, एक शब्द जरी कोणी बोललं किंवा टीचर रागवली, काही झालं तर घरी सांगायला हवं. तर मुलं तेव्हा तर हो बोलून देतात, पण काही भीती कारणामुळे ते काही सांगत नाही. पॉईंट नंबर 3 प्रेशर. तर मुलांना ते प्रेशर आपलं हे असते की जर ते काही घरी सांगणार तर आपण त्यांच्या गोष्टीवर विश्वासच नाही करू. तर पहिली गोष्ट तर ही आहे की आपल्याला त्यांना हे समजवायचं आहे की ते काहीही बोलणार, आपण त्यांच्या गोष्टीवर विश्वास करू. जेव्हापर्यंत आपण विश्वास करणार नाही, मुलं काही सांगणार नाही, तर ते मग भीतीमुळे ते काही सांगतच नाही. तर माझ्या इथे तर माझा जो अनुभव राहिला माझ्या मुलीच्या बाबतीत, टीचर अशा होत्या की त्या रागवायच्या आणि काही काही टीचर तर पनिशमेंट सुद्धा द्यायच्या. तर माझी मुलगी पण आधी जायला नाही की आणाकाणी वगैरे करायची. मग कधी पोट दुखते, कधी काय दुखते, असं तिचं आधी चालू राहायचं. कारण की तिला तर शाळेत जायला भरपूर आवड होती, पण अचानक तिने जाणं नाही की असं नाही जायचे बहाणे शोधायचे. मग तेव्हा आम्हाला डाऊट झाला की शाळेत काहीतरी असेल. तर मग आम्ही तिला बसून सगळं विचारलं, काय झालं काय नाही. मी नाही तर माझ्या मिस्टरांनी सुद्धा विचारलं, माझ्या भावाने सुद्धा विचारलं. म्हणजे असं मुलं फ्री फ्रँक राहिले तर बरोबर सांगतात. एकाला नाही सांगणार तर दुसऱ्याला तरी सांगणार. तर म्हणून मग मुलांना वेळ देणं जास्ती जरुरी आहे. आणि जेव्हा तिने सांगितलं की असं झालं म्हणून, तर त्यानंतर आम्ही टीचरशी बोललो. टीचरशी असं जरुरी नाही की तुम्ही पॅरेंट्स मीटिंगलाच बोललं पाहिजे किंवा हर गोष्टीची तुम्ही कंप्लेनच केली पाहिजे. आपण हे म्हणतो की पॅरेंट्स वगैरे मिळून नाही का कंप्लेन करणार, हे करणार, ते करणार. तर या गोष्टी फक्त व्हॉट्सअपपर्यंत सीमित असतात. तिथे गेल्यावर कोणी येत नाही बोलायला. तर त्यामुळे जर तुमच्या मुलांमध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम होते की तुम्हाला काही त्रास देते आहे कुठली टीचर, तेव्हाच्या तेव्हा टीचरला कॉल करा, मेसेज करा. माझ्याकडे तर तेच असते की तेव्हाच्या तेव्हा कॉल मेसेज चालला जातो आणि टीचरला सांगितलं जातं की असा असा प्रॉब्लेम होत आहे, तर हे पुन्हा व्हायला नको. तर त्यानंतर तर मग टीचर नॉर्मल होऊन जाते. तर म्हणून या गोष्टीचं लक्ष देणं जरुरी आहे. पॉईंट नंबर 4 मुलांना रोज विचारपूस करणे. मुलांना रोज विचारा की शाळेत काय चाललंय, काय नाही चाललंय. हे जेव्हा ते शाळेत नाही येतात, चेंज वगैरे करतात, जेवण वगैरे नाश्ता करतात, तेव्हा आपण त्यांच्या सोबत असतो. तर जसे शाळेत नाही येतात तर त्यांच्यासोबत बोलत राहा. मुलांना पण छान वाटतं की त्यांचे पॅरेंट्स काही विचारणार, बोलतात, टाइम घालवतात. आता आपण बिझी शेड्यूलमुळे मुलांसोबत जास्त टाइम घालवू शकत नाही. तर त्यामुळे मग नाही का त्यांच्यासोबत बोला, विचारा शाळेत काय झालं, काय नाही झालं, फ्रेंड्ससोबत काय बोलले तुम्ही, काय चाललं होतं, त्यांनी काय आणलं, तू काय नेलं, काय खेळले, या सगळ्या गोष्टी त्यांना विचारणं जरुरी आहे. जर तुम्ही असं विचारत राहणार तर मग ते सांगणार. पॉईंट नंबर 5 आहे वेळ घालवणे. वेळ तर आपण आता जसं मी सांगितलं चौथ्या पॉईंटमध्ये वेळ घालवणे. वेळ तर घालवतात, त्या बाबतीत विचारायचं की बाकी मग टीचर्स वगैरे कशा आहे, काय आहे,
पुन्हा काही वेळ तुम्ही मुलांसोबत खेळून घ्या. निदान काही नाही तरी तुम्ही 1 तास काढा मुलांकरता. 1 तासामध्ये असा वेगळा टाइम ठेवायचा की हा 1 तास मला मुलांना द्यायचा आहे किंवा मुलाला द्यायचा आहे माझ्या. तर त्या 1 तासामध्ये तुम्ही तुमचं त्यांच्यासोबत खेळणं पण होते, वेळ पण घालवणं होते आणि मुलं पण आनंदात राहतात. तर त्यामुळे असा वेळ देणं जरा जास्ती जरुरी आहे. आपण बोलतो की नाही म्हणणार, पण काढा. जर प्रयत्न केला तर सगळं होऊ शकतं. जर तुम्ही घर सांभाळून जॉब सुद्धा करत आहे तर मुलांकरता 1 तास काढणं तर जरुरीच आहे. म्हणजे काढूच शकता. कारण की माझ्या याच्यात तर मी बघितलं की आता चाललं होतं की बुक्स एक्सचेंज करणं वगैरे यांच्या शाळेत चालतं होतं की जर कोणाला नसल्या बुक्स तर मग दुसऱ्या क्लासच्या मुलांना वगैरे देऊन देतात. तर असं मी पण केलं होतं, कारण की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुलांना अभ्यासाकरता लागतात, तर रद्दीत न जाता याला वगैरे असं द्यायला आम्ही करतो. तर मी कोणाची हे नाही करत आहे की त्यांना उलटं बोलत नाहीये, पण मी बघितलं की मुलांच्या बुक्स ना फार फाटल्या असतात, खराब असतात, बुक्समध्ये काही लिहून असतात. त्या बाबतीत माझ्या मुलीच्या बुक्स नाही का एकदम छान नीट अँड क्लीन असतात. त्याचं रिझन असं आहे की आपण नाही का मुलांना वेळ देत नाही, त्यांच्या बुक्स चेक करत नाही, ते काय करतात काय नाही त्याच्यावर लक्ष देत नाही. मग आपण बोलतो की लोकांसमोर आपल्याच मुलाचं हे करतो की नाही हा मस्ती करतो, हा असा वागतो, हा तसा वागतो. त्याचं रिझन मुलं नाही तर आपण आहोत. आपण त्यांना समजून घेत नाही, आपण कुठल्या गोष्टी समजावून सांगत नाही. जेव्हा ते लहान असतात तेव्हापासूनच तुम्ही या गोष्टी समजावं की ही बुक अशी ठेवायचं, हे असं करायचं. आता जसं भरपूर मुलांच्या घरी पॅरेंट्सच्या घरी नाही की असं भिंतीवर लिहिलं दिसतं, चॉकनी, पेन्सिलनी, क्रेयॉन्सनी वगैरे लिहिलं असतं. या बाबतीत माझ्या घरी लिहून नाही, कारण की जेव्हा माझ्या मुलीने पहिल्यांदा लिहिलं होतं तेव्हा तिला समजवलं होतं. प्रेमाने समजवायचं, प्रेमाने जर समजवलं तर मुलं समजतातच. तिला सांगितलं होतं की असं लिहायचं नाही, ही घाणेरडं असते, चांगली गोष्ट नसते. तेव्हापासून आजचा दिवस आहे की माझ्या इथे भिंतीवर काहीच लिहिलेलं नाही आहे. तर या गोष्टी निके तुम्हाला मुलांसोबत करणं गरजेचं आहे. आता जसं माझ्या मुलीसोबत आम्ही फ्री फ्रँक आहे. माझ्या मुलीला जसं टीचर्सनी काही बोललं तर ती सांगते, पण अक्षरशः दुसरे जे तिचे क्लासमेट्स आहेत, तिचे फ्रेंड्स वगैरे आहेत, त्यांनाही काही बोललं तरीही ती सांगते. टीचर्सनी कोणत्या रागवलं, मारलं. मागच्या वर्षी तर झालं होतं की टीचरनी हात उचलला होता. तर ती गोष्ट तिने सांगितली. तिला न मारता तिच्या फ्रेंडला मारलं होतं. म्हणजे तिच्या फ्रेंडला मारलं होतं ते तिने सांगितलं. तर मी तिला बोलली की होऊ शकते तिने तिच्या आई-वडिलांना सांगितलं असेल. मग ती बोलली की नाही ती सांगत नाही, तिला भीती वाटते तिच्या आई-वडिलाला सांगायला. तर मग मी ग्रुपमध्ये मेसेज टाकला होता की या मुलीला या टीचरने मारलं. तेव्हा त्यानंतर त्या मुलीच्या आईने मुलीला विचारलं की असं असं झालं म्हणून मारलं काय तुला, म्हणजे असं मारलं काय कुठल्या टीचरनी, असं विचारलं. तर मग तेव्हा कळलं की हा मारलं वगैरे म्हणून. तर त्यामुळेच मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्या पुढे यायला हवा आणि तुम्हाला कळायला हवं की मुलांना समजून घेणं जास्ती जरुरी आहे. जर आपणच समजून घेतलं तर मग असं टीचर मारत आहे मुलांना किंवा पनिशमेंट करत आहे या सगळ्या गोष्टी येणारच नाही आणि पोलीस स्टेशनपर्यंत या गोष्टी जाणारच नाही. काही केसेस येणारच. आपण आता एवढं टीव्हीत बघतो तर त्यात चुकी काही ना काही आपलीच असते. आपण जरा समजून घेतलं आणि वेळ टू वेळ मुलांना विचारत राहिलं, रोजचं विचारत राहिलं, 10 मिनिटंच देऊन द्या, निदान काही नाही 10 मिनिटं देऊन विचारपूस केली तेवढंच भरपूर असतं. आणि मुलं पण आनंदात असतात की त्यांचे आईवडील त्यांना टाईम देतात. कारण की ते सांगू नाही शकत ना की तुम्ही नसता तर मला त्रास होते, हे होते, एकटे एकटे राहतात. आणि ज्यांच्या घरी सिंगल मुलं आहे, म्हणजे बहीण भाऊ नसतात, एकच मुलं आहे, त्यांना जास्ती त्रास होते. तर जसं माझ्या बाबतीतही आहे की मी कामात असते आपल्या घरातल्या, माझे मिस्टर आपल्या जॉबवर असतात, तर आम्ही जास्ती वेळ देऊ नाही शकत. तर त्याच्यामुळे माझी मुलगी पण बोर होते, ती कंटाळते. पण ती बोलायला लागली की नाही तुम्ही मला वेळ नाही देता, माझ्यासोबत खेळत नाही. तर असं आपण थोडा तरी मुलांना टाईम द्यायला हवा. म्हणजे त्यांचं डोकं जे आहे ते फ्रेश राहणार, दिमाग फ्रेश राहणार आणि ते चांगल्याने हे करणार. 6वा पॉइंट आहे गुड टच बॅड टच. त्या गोष्टी आपण बोलायला नाही की आपल्याला लाज वाटते, पण लाज वाटून चालेल नाही ना. आणि या गोष्टी शाळेला शिकवण्याकरता आपण सोडू नाही शकत की शाळा शिकवणं. शाळा तर आपलं काम करतेच, शिकवतेच, पण ते कुठपर्यंत ते शिकवणार त्याकरता आपल्यालाही त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. तर त्यामुळे नाही की तुम्ही मुलांना घरी सांगा ना गुड टच बॅड टच काय होते म्हणून. तुम्ही जर सांगाल तर ते समजणार. माझ्या इथे माझ्या मुलीला मी तर आहे माझ्या मिस्टरांनी सांगितलं की गुड टच काय असते, बॅड टच काय असते. आणि असं जरुरी नाही आहे की मेलच
बॅड टच करतात म्हणून फिमेल पण बॅड टच करतात. तर त्याकरता मुलांना ते सांगणं जरुरी आहे की असं नाही की दादा काका हे सगळे लोकच बॅड टच करतात. काही काही दीदी लोक पण असतात अशा, त्या पण बॅड टच करतात. आता ते आपल्याला माहिती आहे, मुलांना नाही माहिती, तर या गोष्टी त्यांनाही कळायला हव्या. तर तुम्ही या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा, मोकळ्या मनाने करा, काही काही वेगळ्या टाईपमध्ये करा. जसं आता मी माझ्या मुलीला सांगितलं, एक अंकल्पी आहे, जसं माझ्याकडे एक अंकल्पी आहे, त्याला बोलतात असं, काय बोलतात, बोरसे पापट म्हणून प्रायमरीची आहे, उजळणी बोलतात. तर त्यामध्ये नाही काय असं हे बॉडी पार्ट्स आहे, तुम्हाला दिसत असेल, दिसते, हो. दिसत असेल, तर यावर नाही का डिटेल्स दिली आहे. तुम्ही हे सगळं मुलांना दाखवून याच्यावरनं सांगू शकता की गुड टच बॅड टच वगैरे काय असते. या गोष्टीने सांगणं कसं आपल्याला सोपं पण जाणार. मुलांना सांगायचं कुठे टच केलं तर बॅड टच असते, कुठे टच नाही केलं तर हे असते, या सगळ्या गोष्टी शिकवायच्या. इवन हे पण सांगायचं की आपल्या घरात सुद्धा आपल्याला घेऊन सुद्धा, आणि इवन आपण जर आता असं असतं की मुलांना या गोष्टी सांगितल्या तर त्यांच्या डोक्यात हे असते की नाही हे बॅड टच आहे म्हणून. तर मग जर आपणही चुकीने हे केलं, किंवा जसं आता तुम्ही मुलांना आंघोळ वगैरे घालता, तर मग हात लागण्याचं आहे इकडे तिकडे, तर त्यामुळे त्यांना असं वाटते की नाही बॅड टच केलं. तर मग त्यांना हे सांगायचं की कोण लोक आहे जे तुम्हाला बॅड टच नाही करणार, गुड टच नाही करणार. ऑलमोस्ट मध्ये तर त्यांची मम्मीच येतात, तर म्हणून मग त्यांना तेच सांगायचं, मम्मीनी सुद्धा हा टच केलं तर ते नॉर्मल असते, पण अदरवेज कोणी जर तुम्हाला असं टच वगैरे करते तर ते बॅड टचमध्ये वगैरे येते. म्हणून शाळा तर आपलं काम करूनच राहिली आहे, आपण पण हे करायला हवं. तर चला मग माझा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. चांगला वाटला तर याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फॉलो पण करा. जय श्री स्वामी समर्थ.